आज आपण बनवणार हलव्याचे सार. तर हलवा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ ऍड केलंय. थोडीशी हळद ऍड करूया. आणि कोकमाचा आगळ. हे सर्व ऍड करून आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याला मॅरिनेट करत ठेवूया आपण एक अर्धा तास. जेवढं जास्त मॅरिनेट होईल ना तेवढं छान मच्छीला टेस्ट येते. आता आपण वाटणचं साहित्य बघूया. एक कांदा, धने आणि लाल मिरच्या, एक टोमॅटो, लसणीची पाकळ्या आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. त्यामध्ये आपण थोडीशी हळद ऍड करूया आणि रेड चिली पावडर 1 चमचा. रेड चिली पावडर आपण कलरसाठी ऍड करतोय, त्याच्यामुळे ग्रेव्हीला एक रेड कलर येईल. आणि वरून कोथिंबीर थोडी ऍड करूया. आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेतलेला आहे मसाला. फोडणीला बघूया. आता आपण तेल टाकून घेऊया. आपलं भांडं तापलेलं आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लसणीच्या पाकळ्या आपण फोडणीला घेणार आहोत. आता आपण जे वाटण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करू. सगळं वाटण आता आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. थोडं झाकण ठेवूया. व्यवस्थित तेलामध्येच आपण याला फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाणी वगैरे ऍड करणार आहोत. फ्राय झालेलं आहे बऱ्यापैकी तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि 5 ते 6 आपण कोकमा ऍड करणार आहोत. कोकमामुळे थोडा आंबटपणा येतो कढीला. चवीनुसार मीठ ऍड करूया कारण आपण पाणी ऍड केलंय. आता ह्या कढीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये फिश ऍड करूया. हे जे मॅरिनेट केलेले फिश आहेत ते आपण कढीमध्ये ऍड केले. पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया. फिश शिजायला एक 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. आता आपली कढी ऑलमोस्ट रेडी आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले फिश शिजतात कढीमध्ये. आता आपण कोथिंबीर टाकून गार्निश करूया. रेडी आहे आपला चमचमीत हलव्याचा सार.